तुम्ही कधी नोटीस केलंय का की लोक पटकन बदलतात, लोक पटकन हार पण मानतात, पण तुम्ही तसं करत नाही. तुम्ही अगदी शांत राहता आणि निरीक्षण करत असता. आणि मग एकदा जर तुम्ही काही ठरवलं तर काहीही होऊ दे, तुम्ही अजिबात मागे हटत नाहीत. तुम्ही आवाज करत नाहीत, तरी पण तुमचा प्रेझन्स सगळ्यांना जाणवत असतो. कारण तुम्ही गर्दीतले नाहीत, तर तुम्ही आहात फाउंडेशन. तुम्ही वृषभ राशीचे आहात. आज मी तुम्हाला तुमचंच ते रूप दाखवणार आहे, जे लोक अजिबात समजून घेत नाहीत, पण तुमच्यात ते खोलवर जिवंत आहे. वृषभ राशीचा म्हणजेच तुमचा स्वभाव म्हणजे अगदी शांत, पण आतून प्रचंड ताकद आहे. वृषभ राशी म्हणजे सायलेन्स पॉवर आहे. तुमच्या राशीचा स्वामी आहे शुक्र म्हणजेच व्हीनस, आणि त्यामुळे तुमच्यामध्ये दोन गोष्टी खूपच स्ट्रॉंग असतात. एक म्हणजे प्रेम आणि सौंदर्याची ओढ असते, आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्थिरता आणि सुरक्षिततेची गरज. आता तुम्ही कसे आहात, तर तुम्ही कधीच कोणत्याच गोष्टीवर लगेचच रिॲक्ट करत नाहीत, पण एकदा जर तुम्ही रिॲक्ट झालात तर अजिबात थांबत पण नाहीत. तुम्ही नेहमी लोकांना ऑब्झर्व करत असतात, त्यांना कधीच तुम्ही जज करत नाहीत. तुम्ही नेहमी कमी बोलता, पण जे काही बोलता ना ते अगदी सत्य आणि अचूकच बोलता. आता तुमची इतरांमध्ये खरी ओळख काय असते तर बघा, तुम्ही ट्रस्टवर्दी आहात, ग्राउंडेड आहात, इमोशनली खूप स्ट्रॉंग आहात आणि फायनान्शियली माइंडेड आहात. पण एक रियालिटी आहे, आणि ती म्हणजे तुम्ही खूप हट्टी असता किंवा खूप हट्टी आहात. एकदा जर तुम्ही नाही म्हटलं तर त्याला बदलणं खूपच अवघड आहे किंवा अशक्य आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुम्हाला कम्फर्ट झोन जो आहे तुमचा, ते सोडायला अजिबात आवडत नाही. वृषभ राशीचे लोक वेगाने कधीच जिंकत नाहीत, पण ते जेव्हा जिंकतात ना ते कायमचे जिंकतात. तुमच्यामध्ये ना एक हिडन ॲटिट्यूड असतो किंवा आहे, जे बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे. आणि ते म्हणजे लोकांना असं वाटतं की तुम्ही खूप सिंपल आहात, पण तुम्ही स्ट्रॅटेजिक आहात. लोकांना असं वाटतं की तुम्ही खूप स्लो आहात, परंतु तुम्ही कॅल्क्युलेटेड आहात. आणि लोकांना असं पण वाटतं की तुम्ही खूप शांत आहात, पण तुम्ही कधी कधी किंवा वेळ आल्यावर डेंजरस पण होऊ शकता. जसं बैल शांत असतो तोपर्यंत शांत असतो, परंतु तो एकदा चिडला तर त्याला थांबवणं अगदी कठीण असतं किंवा अशक्यच असतं. असेच तुम्ही आहात. आता प्रेमामध्ये किंवा नात्यांमध्ये वृषभ राशीचे लोक कसे असतात तर पहा, तुमच्यासाठीचं हे प्रेम म्हणजे सगळ्यात स्ट्रॉंग क्षेत्र आहे, कारण तुमच्या राशीचं स्वामी शुक्र आहे, जो प्रणयाचा देवता आहे. आता वृषभ राशी म्हणजेच ट्रू लव्ह पार्टनर असं म्हणायलाही हरकत नाही. ज्या कोणा व्यक्तींचे जोडीदार वृषभ राशीचे असतील त्यांना ही गोष्ट नक्कीच कनेक्ट होणार आहे. जर कनेक्ट झाली असेल तर मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका की तुमचा पार्टनर नेमका कसा आहे तुमच्यासोबत. प्रेमाच्या बाबतीमध्ये तुम्ही एखाद्यावर जर प्रेम केलात तर 100% ते प्रेम तुम्ही देता आणि निभावता, आणि 100% तुमची लॉयल्टी असते. तुम्ही तुमच्या पार्टनरसाठी अगदी काहीही करू शकता. आणि विशेष म्हणजे तुम्ही लॉंग टर्म रिलेशनशिपमध्येच विश्वास ठेवता. आणि तुमच्या पार्टनरकडनं काय अपेक्षा असते तर स्टॅबिलिटी, लॉयल्टी आणि रिस्पेक्ट एवढंच पाहिजे असं तुम्हाला, बाकी काहीही नको असतं. परंतु कधी कधी रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम्स येतात. ते कुठे येतात तर पहा, तुम्ही ना कधी कधी खूप पजेसिव्ह होतात तुमच्या पार्टनरबद्दल, कारण जिथे अतिप्रेम असतं तिथे पजेसिव्हनेस येतो. सो हे तुमच्या रिलेशनशिपमध्ये नक्की घडतं. असं जर असेल तर मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. कधी कधी जेलसी येते, तुम्हाला अजिबात सहन होत नाही की तुमचा जोडीदार दुसऱ्या कोणासोबत बोलत आहे. सहजच जरी बोललं तरी पण तुम्हाला एक जेलस फील होतं. समजा तुमचं नातं तुटलं किंवा पार्टनर बदलला तर तुम्हाला ती गोष्ट स्वीकारायला खूप काळ जातो. तुम्ही प्रेम करत नाहीत फक्त, तर कोणाचं तरी आयुष्य बनवता. जर तुम्ही लग्नासाठी विचार करत आहात किंवा व्यवसाय करणार असाल पार्टनरशिपमध्ये, तर काही राशी असतात, काही मित्र राशी असतात, काही शत्रू राशी असतात. आता वृषभ राशीसाठी काही शत्रू राशी म्हणजे
त्यांचं त्यांच्याशी पटणार नाही. ठीक आहे, सुरुवातीला पटू शकतं, पण पुढे जाऊन नक्कीच भांडणं होण्याचे चान्सेस स्ट्रॉंग आहेत. तर अशा काही राशी मी तुम्हाला सांगते, त्यांच्यापासून तुम्हाला सावध राहायचं आहे किंवा अलर्ट राहायचं आहे. त्यांच्यासोबत जास्त कोणते व्यवहार करायचे नाही आहेत. आणि विवाहासाठी प्रयत्न करत असाल तर नक्कीच ह्या ज्या राशी मी सांगणार आहे, शत्रू राशी, त्यांच्यासोबत जर विवाह करणार असाल तर एकदा दोनदा खूप विचार करा, मार्गदर्शन घ्या आणि मगच निर्णय घ्या. तर आता पहिली रास आहे मेष रास. तुम्ही कसे स्लो आहात आणि मेष राशीचे व्यक्ती हे फास्ट असतात. ते स्ट्रेट फॉरवर्ड असतात. तुम्हाला प्रेम हवं असतं, रसिकता हवी असते, मग ती त्यांच्यामध्ये नाही आहे. ते लढवय्ये स्वभावाचे आहेत. मग इथे तुमचं पटणं खूप मुश्किल होतं, संसार व्यवस्थित टिकत नाही, तर विचार करू शकता. दुसरी रास आहे सिंह रास. सिंह राशीसोबत पण पटणं मुश्किल आहे, कारण ते पण थोडेसे इगो असलेले आहेत. तुम्ही इमोशनल असतात, तर इथं तुमचं पटणं थोडंसं मुश्किल आहे. तिसरी रास आहे कुंभ रास. ते अगदी वास्तववादी असतात आणि तुम्ही नेहमी कल्पनेमध्ये, स्वप्नामध्ये गुंतलेले असतात. मग पटणं मुश्किल आहे. आता तुमचं त्यांच्यासोबत पटत नाही, कारण तुम्हाला नेहमी स्थिरता हवी असते आणि त्यांना नेहमी बदल हवा असतो. मग त्याच्यामुळं तुमचं त्यांच्यासोबत पटणार नाही, तर एकदा दोनदा विचार करू शकता. आता लग्नासाठी विचार करत असाल तर नक्कीच या राशींसोबत तुम्ही अगदी डोळे झाकून लग्न करू शकतात. ज्या मी राशी तुम्हाला सांगणार आहे त्या आहेत तुमच्या मित्र राशी. त्याच्यातली पहिली रास आहे कन्या रास, दुसरी आहे मकर रास, तिसरी आहे कर्क रास. आणि ह्या ज्या राशीचे व्यक्ती असतात ते तुम्हाला कधीच डिस्टर्ब करत नाहीत, तर ते तुमच्यासोबत वाढत असतात किंवा ते तुमच्यासोबत बिल्ड करतात असंही तुम्ही म्हणू शकतात. मग जर लग्नासाठी असेल, कोणतंही व्यवसाय असेल, या व्यक्तींसोबत तुम्ही नक्कीच करू शकतात, कारण त्यांच्यासोबत 100% तुमचं जुळणार आहे किंवा जुळत पण असणार आहे. बघा, जे कोणी वृषभेचे असतील त्यांचे पार्टनर तुम्ही पहा. जर यापैकी कोणी असतील तर नक्कीच तुम्ही मला कमेंटमध्ये सांगणार आहात की येस, आमचं खूप छान जुळत आहे, खूप छान आमचा संसार चालू आहे, किंवा पार्टनरशिपमध्ये बिझनेस करत असाल तर खूप छान बिझनेस चालू आहे. मला कमेंटमध्ये जरूर सांगा. आता तुमच्यासाठी काही शुभ घटक सांगते, की जसं तुम्हाला काही शुभ घटक असतात, शुभ रंग, जसं की पांढरा रंग, हिरवा रंग आणि गुलाबी रंग. हे 3 रंग तुमच्यासाठी खूप शुभ आहेत. तुमच्यासाठी शुभ वार आहे शुक्रवार. शुभ अंक आहे 2 आणि 6 आणि शुभ दिशा आहे दक्षिण दिशा. आणि जर तुम्ही रत्न परिधान करण्याचा विचार करत असाल तर नक्कीच हिरा किंवा डायमंड हा तुमच्यासाठी खूपच उपयुक्त आहे वृषभ राशीसाठी. आता विशेष एक सल्ला मी तुम्हाला सांगते, की शुक्रवारच्या दिवशी तुम्ही जर पांढरे कपडे परिधान केलात तर तुमच्यामधील जे अट्रॅक्शन आहे ते अजून जास्त पटीने वाढतं. आता तुम्ही करिअर कुठे करावं किंवा कोणत्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही करिअर केलात तर तुम्हाला जास्त फळ मिळेल. तर पहिली गोष्ट तर तुम्ही अनबिटेबल आहात. तुम्हाला सर्वजण एक कन्सिस्टन्सी किंग म्हणून ओळखतात, कारण तुमच्यामध्ये सहनशीलता खूप आहे. इतर राशीच्या तुलनेने जर पाहिलं तर तुमच्यामध्ये भरभरून सहनशीलता आहे आणि त्याच्यामुळेच तुम्हाला काही क्षेत्र, निवडक क्षेत्र आहेत ते मी तुम्हाला सांगते, ज्याच्यामध्ये तुम्ही जर करिअर करायचं म्हटलं तर तुम्हाला 100% तिथे यश मिळणार आहे. भरपूर लाभ तुम्ही कमवाल. जसं की बँकिंग आहे, फायनान्स आहे, रिअल इस्टेटचा बिझनेस असेल, लक्झरी कुठला बिझनेस असेल, म्युझिक, सिंगिंग, फूड इंडस्ट्री आणि ॲग्रिकल्चर. विशेष करून शेतीमध्ये तुम्हाला खूप लाभ मिळेल वृषभ राशीच्या लोकांना. आता याच क्षेत्रामध्ये तुम्हाला का सक्सेस मिळतं किंवा का तुम्ही 100% सक्सेसफुल होतात, तर त्याचं पहिलं रिझन असं आहे की तुमच्यामध्ये खूप पेशन्स आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही लॉंग टर्मचे प्लॅन करता, त्याच्यामध्ये तुम्ही खूप हुशार आहात. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही पैसे मॅनेज करू शकतात. त्याच्यामुळे तुम्ही फायनान्शियल किंवा बँकिंगच्या क्षेत्रामध्ये खूप असं छान यश मिळवू शकता. तुम्ही ना लॉटरी जिंकत नाहीत, तर तुम्ही अख्खं एम्पायर उभं करता. आता आरोग्याच्या बाबतीमध्ये थोडीशी काळजी घ्यायची आहे, कारण इथेच तुमची खूप महत्त्वाची चूक होते. तुम्ही जर तुमच्या स्वतःकडे, शरीराकडे लक्ष नाही दिलं तर लगेचच तुमचं वेट गेन होतं की नाही, होत असेल तर मला कमेंटमध्ये जरूर सांगा. हा वृषभ राशीच्या लोकांना खूप प्रॉब्लेम आहे. थ्रोट किंवा थायरॉइडशी संबंधित त्रास तुम्हाला नेहमी होणार आहे, तर तुम्ही वेळोवेळी त्याची काळजी घ्या. आणि सगळ्यात तुमचा दुर्गुण आहे तो म्हणजे लेझीनेस, आळशीपणा. तुमच्यामध्ये आळस खूप भरलेला असतो आणि त्यामुळेच कधीकधी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नुकसान सहन करता. तुम्हाला आराम खूप आवडतो, त्याच्यामुळे तुम्ही लेझी खूप आहात.
हे खरं आहे की नाही ते तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे. आता उपाय म्हणजे काय, तर तुम्हाला दररोज 30 मिनिटं एक्सरसाइज करायची आहे, वॉकिंग करायची आहे, विशेष करून हेवी फूड कमी करायचं आहे आणि तुमचं रुटीन स्ट्रिक्ट ठेवायचं आहे तुम्हाला. आता तुमच्यासाठी उपासना म्हणजे शुक्रवारचं व्रत करा, लक्ष्मीची पूजा करा, याच्यामुळं तुमच्याजवळ अजून पैसा अट्रॅक्ट होईल. आता तुमच्यामध्ये काही हिडन पॉवर्स आहेत, सुपर पॉवर्स आहेत. ते म्हणजे पहा, तुम्ही पेशन्स मास्टर आहात, तुम्ही लोकांचं ट्रस्ट जिंकता, तुम्ही स्लो बट पॉवरफुल आहात, तुम्ही कधीच आवाज करत नाही पण तुमचं सक्सेस सगळ्यांना ऐकू येतं. जर तुम्ही माझा व्हिडिओ पाहत आहात आता आणि जर तुम्ही वृषभ राशीचे आहात तर तुम्ही साधे नाहीत, तर तुम्ही फाउंडेशन आहात. आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीला जरूर पाठवा जो बाहेरून तर शांत आहे पण आतून खूप स्ट्रॉंग आहे. तर तुम्हाला माझी ही माहिती वृषभ राशीबद्दल आवडली असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. आणि कोणती गोष्ट तुम्हाला क्लिक झाली आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे. आणि जर तुम्हाला अजून काही प्रश्न विचारायचे असतील, कुंडली विश्लेषण तुम्हाला करून घ्यायचं असेल, तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील तर त्याच्यावर उपाय हवे असतील तर नक्कीच तुम्ही खालील दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. आता आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.